कविता एक अतिमध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली. कविताची आई एका सरकारी शाळेमध्ये शिक्षिका या पदावर नोकरी करते. तिचे पती आता या जगात नाहीत. खूप मेहनत आणि जिद्दीने तिने आपल्या दोन्ही मुलींना वाढवले आणि चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा साध्या सरळ आणि सुंदर कविताला एका उच्चवर्गीय कुटुंबातून मागणी आली तेव्हा तर कविताच्या आईला आनंद गगनात मावत नव्हता. पण मनात तिला ही भीतीसुद्धा होती की आधीच तिचा स्वभाव साधा सरळ आहे आणि एवढ्या मोठ्या घरात आपली मुलगी जमून घेईल की नाही. पण तिने स्वतःची समजूत काढून घेतली की जोड्या तर वरूनच बनतात. म्हणून देवावर विश्वास ठेवून कविताचं लग्न निलेशसोबत लावून दिलं. निरोपाच्या वेळी तिने आपल्या मुलीला सांगितले की मुली, तू नव्या घरात जात आहेस. तिथले वातावरण आपल्या घरापेक्षा वेगळे आहे. काही वेळेला तुला चांगला अनुभव येईल, काही वेळेला वाईट पण येईल. पण तुझ्या गुणांमुळे तू सर्वांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करत राहा. मला माहीत आहे माझी परवरिश कधीच हार मानणार नाही. आधी संपूर्ण परिवाराला समजून घे आणि त्यानंतर आपल्या कर्तव्याचे पालन कर. कविताने आपल्या आईचा सल्ला मनात अगदी गाठ मारून आपल्या नव्या घरात प्रवेश केला. आईचा सल्ला 100% खरा निघाला. सासरचे वातावरण तिच्या घरच्या वातावरणापेक्षा वेगळे होते. सासू सासरे, दीर, जाव, 3 नणंदा आणि नंदाव्यांनी भरलेले असे ते संपूर्ण कुटुंब होतं. नादुष्य कविताला एवढ्या लोकांसोबत राहण्याचा अनुभव नव्हता आणि एवढं सारं काम करण्याचा अनुभवसुद्धा नव्हता. तसेही प्रत्येक काम करण्यासाठी घरात नोकरचाकर होते. तरीही घरातील वेगळ्या वातावरणामुळे ती नेहमी टेन्शनमध्ये असायची आणि आपल्या रूममध्ये जाऊन गुपचूप रडायची. कविताची जाव सर्वांसमोर तर खूप चांगली वागायची, पण एकटे असताना तिला खाली दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करायची. मग ते घरातील कामासाठी असो किंवा तिचा स्टेटस, ती नेहमी कविताला गरीब कुटुंबातील मुलगी असल्याची जाणीव करून देत असे. इथली जेवणाची पद्धत खूप वेगळी होती आणि कविताच्या घरी साधे जेवण खाल्ले जायचे, पण सासरच्या घरी चायनीज, इटालियन, कॉन्टिनेंटल फूड तयार होतं. कविताने या सर्व गोष्टी तिच्या घरात पाहिल्या नव्हत्या, त्यामुळे तिला त्याची चव माहीत नव्हती आणि ती कशी बनवायची हेही तिला माहीत नव्हते. त्यामुळे जावेने तिचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. कविता निलेशला काहीच बोलू शकत नव्हती, कारण निलेश कवितावर खूप प्रेम करायचा आणि तिची काळजी घ्यायचा. कविताच्या डोळ्यातून एक अश्रू जरी आला तरी तो घर डोक्यावर घ्यायचा. कदाचित हीच गोष्ट तिच्या जावेला सहन झाली नसावी. कविताच्या सासूबाई खूप हुशार होत्या. तिला कविता खूप आवडायची आणि ती कविताकडे प्रेमाने बघायची. सासूबाईंना कविताची एक गोष्ट खूप आवडायची. कविता कधीच उत्तराला उत्तर देत नव्हती. मोठ्यांचा आदर कसा करायचा हे तिला चांगलंच माहीत होतं आणि या गोष्टीने तिच्या सासूबाईंचे मन जिंकले होते, कारण तिची जाव प्रत्येक गोष्टी स्वतःच खरं करायची. मग सासू किंवा कोणीही कितीही बोलले तरी ती ऐकायची नाही. तिने कविताला बोलावून खूप प्रेमाने म्हटले, बेटा, तू कशाला काळजी करतेस? मी पण तुझी आई आहे ना. बघ, मी तुला किती लवकर हुशार करते. तू फक्त मी सांगते ते कर. त्यानंतर कविताची सासू कविताची गुरु झाली आणि तिचे क्लासेस ती गुपचूप सुरू केली. जेव्हा कविताची जाव दुपारच्या जेवणानंतर विश्रांती घेण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये जात असे, इतक्या वेळात कविताची सासूबाई कविताला किचनमध्ये घेऊन जायची आणि तिला रोज नवीन नवीन रेसिपी शिकवायची. कवितानेही स्वतःला त्यात झोकून द्यायला शिकली आणि सुरुवात केली आणि हे क्लासेस पूर्णपणे गुपचूप चालू होते. साधारण महिनाभरानंतर सासू कविताला सगळ्यांसमोर खोट्या रागाने बोलली, कविता, तुला या घरात येऊन किती दिवस झाले, तरीही तुला या घरची चालीरीती समजत नाही. आजच दुपारच्या जेवणाची तयारी करण्याची जबाबदारी तुझी आहे. होय आई, मी तुमच्या आवडीचे जेवण बनवण्याचा प्रयत्न करते. कविता मान खाली घालून स्वयंपाकघरात गेली आणि जाव गर्वाने हसत तिच्या मागे गेली आणि म्हणाली, कविता, तुला काही मदत लागली तर आत्ताच सांग, नाहीतर नंतर असे होऊ नये की टेबलावरचे सगळे जेवताना तोंड वाकडे करून जेवण टाकून देतील आणि उठतील. कविता म्हणाली, नाही ताई, मी प्रयत्न करेन. ठीक आहे, तू आज दुपारच्या जेवणाची चायनीज बनव, ती म्हणाली आणि मंद हसत तिच्या खोलीत गेली. जेवणाच्या वेळेत सगळे टेबलावर जमले होते. कविताची जाव वाट पाहत होती. पण हे काय, कवितासोबत नोकरांनी टेबलची व्यवस्था अगदी छान केली होती. सगळे कौतुकाने बघत होते. आता मी दुपारचे जेवणसुद्धा बनवले. सर्वात आधी सूप दिले आणि त्याबरोबर मंचुरियन तसेच
मिर्च पनीर सर्व काही स्वादिष्ट होते. जावेच्या मनात अजूनही संभ्रम होता की हे सर्व कविताने बनवले होते की बाहेरून ऑर्डर केले आहे. तिने कविताला विचारले, खरंच तू हे सर्व बनवलं आहेस? कविताने हसून मान होकारार्थी हलवली. निलेशने कविताकडे प्रेमळ नजरेने पाहिले आणि डोळ्यांनी तिचं कौतुक केलं. आज कविताच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिने आपल्या सासूकडे प्रेमाने आणि कृतज्ञतेने पाहिले आणि सासूनेही तिच्या डोळ्यांनी तिला अनेक आशीर्वाद दिले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.